श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त तसेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. आपण 9 एप्रिल 2024 रोजी हा गुढीपाडवा सण साजरा करणार आहोत. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा गुढीपाडवा असल्यामुळं या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात. त्याचबरोबर नवनवीन उपक्रम या दिवशी सुरू केले जातात. नवीन व्यवसायास प्रारंभ केला जातो. त्याचबरोबर आपल्यावर, आपल्या कुटुंबावर लक्ष्मी मातेचा कृपाआशीर्वाद राहावा, तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, यासाठी लक्ष्मी माता तसेच भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा केली जाते, सेवा केली जाते. अनेक उपाय या दिवशी केले जातात, जेणेकरून आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी, आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी आणि आपल्या लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला एक नारळाचा उपाय करायचा आहे. मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी एक नारळ ठेवायचा आहे आणि हा नारळ ठेवत असताना कशा प्रकारचा नारळ आपल्याला घ्यायचा आहे, त्याचबरोबर हा नारळ ठेवल्यामुळं आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. गुढीपाडवा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात. परंतु प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही. असं म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी केलेली वस्तू तर त्यामध्ये अधिकाधिक वाढ होत जाते आणि त्यामुळे ज्यांना या गुढीपाडव्याच्या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांनी मी ज्या वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. जर तुम्हाला एखादं चांदीचं जरी नाणं खरेदी करायला शक्य झालं तरी देखील तुम्ही करू शकता, किंवा एखादं तांब्याचं नाणं देखील तुम्ही या दिवशी खरेदी करायचं आहे. आणि काहीच जर झालं नाही तरी देखील तुम्ही या दिवशी नवीन वस्त्र तरी खरेदी करायचे आहेत. नवीन वस्त्र खरेदी करत असताना तुम्ही काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची वस्त्र या दिवशी खरेदी करू शकता, किंवा लाल रंगाची केली तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही चांदीची पावलं देखील तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर हे देखील तुम्हाला शक्य जरी होत नसेल तर तुम्ही एक मूठभर हळद किंवा मूठभर धने देखील या दिवशी खरेदी केले तरी देखील चालेल. या दोन्ही वस्तू देखील लक्ष्मी स्वरूप आहेत. आता आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी एका नारळाचा उपाय करायचा आहे. तर आता तो कसा करायचा आहे तर तो पाहूया. आपले हिंदू धर्म संस्कृतीत श्रीफळ म्हणजेच नारळाला विशेष महत्त्व असून अत्यंत दुर्मिळ एकाक्षी नारळ हे देवी लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं. असं म्हणतात की ज्याच्याकडं हा नारळ आहे तर तो आयुष्यात कधीही कोणत्याही आर्थिक समस्यांना तोंड देत नाही. असं म्हणतात की ज्याच्या घरात परिपूर्ण मंत्र, जीवन प्रतिष्ठा असलेला एकाक्षी नारळ असतो तर त्याच्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी माता निवास करत असते. त्याचबरोबर जो व्यक्ती विशिष्ट तिथींना शुभ मुहूर्तावर एकाक्षी नारळाची देवी लक्ष्मी माता स्वरूप मानून पूजा करतो तर त्याला जीवनाशी संबंधित सर्व सुख प्राप्त होतात. त्याच्या घरात नेहमी सुख समृद्धी आणि भरभराट असते. त्याच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. आणि म्हणूनच आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्या घरी हा एकाक्षी नारळ अवश्य खरेदी करून आणायचा आहे. तर नारळ खरेदी करत असताना आपल्याला 2 नारळ एकाक्षी खरेदी करायचे आहेत आणि ते घरी घेऊन यायचं आहे. आता हा उपाय आपण जो पाहत आहोत तर हा उपाय तुम्ही सकाळी केला किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला केला तरी देखील चालेल. शक्यतो हा उपाय सकाळी देवघरातील देवी देवतांची पूजा करतानाच करायचा आहे. परंतु तुम्हाला जर शक्य झालं नाही तर तिन्ही सांजेच्या वेळेला केला तरी देखील चालेल. गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी तुम्ही कधीही हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. त्याबरोबर आता तुम्ही जर सकाळी हा उपाय करत असाल तर तुमच्या देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे. माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे. या दिवशी माता लक्ष्मीला भगवान श्री हरी विष्णूंना अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपण हे जे नारळ आणलेले आहेत तर ते आपल्याला धुवायचे आहेत पाण्याने, स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने आपल्याला हे नारळ धुवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत. अखंड अक्षदा कुठेही तुटलेल्या नसाव्यात, खराब झालेल्या नसाव्यात. त्यानंतर या अक्षदांवरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि या 1 रुपयाच्या नाण्यावरती तुम्हाला हा एकाक्ष नारळ ठेवायचा आहे. म्हणजे दोन्ही नारळाखाली तुम्हाला 1-1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा, 2 भीमसेनी कापराच्या वड्या, त्याचबरोबर चिमूटभर हळद आणि चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी टाकली तरी देखील चालेल. आणि त्यानंतर हे जे नारळ आहे तर ते घेऊन माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णूंसमोर बसायचं आहे आणि त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्रीहरी विष्णूंच्या बीजमंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीचं नामस्मरण करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे. हे जे नारळ आहेत तर ते अभिमंत्रित आपल्याला करायचं आहेत. त्यानंतर श्री सुक्तमचं किंवा श्री अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल किंवा तुम्हाला जर श्रवण करणं किंवा पठण करणं शक्य झालं नाही तरी देखील चालेल. परंतु भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा तुम्हाला अवश्य जप करायचा आहे. तुमच्या काही अडचणी असतील, समस्या असतील, कोणतीही कितीही मोठी अडचण असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, दारिद्र्य असेल किंवा आजारपण लागलेला असेल, एखाद्याचा विवाह ठरत नसेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असतील, जी काही तुमची समस्या अडचण असेल तर माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णू, आपले कुलदेवता, इष्टदेवता यांना आपण बोलून दाखवायचे आहे. ही सेवा करत असताना अगदी मनापासून श्रद्धेने आणि अगदी शांतपणे करायचे आहेत तरच तुम्हाला याचा निश्चित फळ प्राप्त होणार आहे. आणि त्यानंतर आपल्या अशा प्रकारे सेवा झाल्यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे. कलश घेता असताना या कलशावरती आपल्याला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. त्या कलशामध्ये तुम्हाला कलश घेत असताना तांब्याचा कलश घ्यायचा आहे. तांब्याचा नसेल तरच तुम्ही इतर धातूचा घेऊ शकता. आणि या कलशामध्ये तुम्हाला ₹1 नाणं घालायचं आहे. तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते गंगाजल या कलशामध्ये घालायचं आहे. नसेल तर तुमच्या घरातील स्वच्छ पाणी, पवित्र पाणी तुम्हाला यामध्ये भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये एक सुपारी टाकायची आहे, दुर्वा टाकायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर या कलशामध्ये तुम्हाला 5 आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि ही पानं तुम्हाला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरच तोडून आणायची आहेत. जर तुम्हाला काही कारणास्तव या दिवशी शक्य झाले नाहीत तरी देखील आदल्या दिवशी तोडून आणायचे आहेत. आणि हा उपाय करत असताना ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतरच या कलशामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत. ही आंब्याची पानं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर करण्याचं काम करत असतात. आणि त्यावरती आपण जो हा एकाक्ष नारळ घेतलेला आहे तर तो या कलशावरती आपल्याला स्थापन करायचा आहे. हा नारळ जो आहे तर हे लक्ष्मी मातेचं स्वरूप मानला जातो. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा याला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहून लक्ष्मी मातेची ज्याप्रमाणे आपण पूजा करतो तर त्याप्रमाणे विधिवत आपल्याला या नारळाची या पूजा करायची आहे. त्यानंतर जो दुसरा नारळ आहे तर तो दुसरा नारळ आपल्याला त्याच ठिकाणी ठेवायचा आहे. याची देखील म्हणजेच या ताटामध्येच ठेवायचं आहे. त्या नारळाची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. हळदी कुंकू, फुलं, अक्षदा व्हायची आहेत, लाल रंगाची फुलं व्हायची आहेत. आणि विधिपूर्वक पूजा झाल्यानंतर आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे किंवा एखादं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. गंगाजल असेल तर अतिशय उत्तम किंवा गोमूत्र घेतलं तरी देखील चालेल. आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, खडे मीठ टाकायचं आहे. आणि हे जे पाणी आहे किंवा हे जे गोमूत्र आहे तर ते एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि आंब्याच्या पानाने तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. देवघरामध्ये शिंपडायचं आहे. ज्या ज्या ठिकाणाहून तुमच्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करते तर त्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. तुमच्या उंबरट्यावरती शिंपडायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानाचं तोरण हे अवश्य लावायचं आहे. या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करत असते आणि त्यामुळेच तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर उंबरठ्यावर तुम्हाला हळदीनं लेपन देखील करायचं आहे. दरवाजावर हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. तुम्हाला उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं जर असतील तर ती देखील चिकटवायची आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यानंतर सकाळी जर हा उपाय करत असाल तर दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्यावरची सर्व संकट, विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुमच्या जवळपास जर एखादं माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील माता लक्ष्मीची या दिवशी पूजा करायची आहे. या दिवशी शक्य असेल तर गोमातेची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. पिंपळाचं झाड जर जवळपास असेल तर या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत.
पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला या पिंपळाच्या झाडाची देखील या दिवशी पूजा करायची आहे. त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे, 2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत, पिवळी मोहरी घालायची आहे, 2 लवंगा घालायच्या आहेत. त्यानंतर तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे दिवसभर आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यानंतर हा जो एक नारळ आपण ठेवलेला आहे, तर तो नारळ घ्यायचा आहे आणि या नारळाला तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. नवीन वस्त्र असावं याची काळजी घ्यायची आहे आणि या कपड्यामध्ये तुम्हाला यातील मूठभर अक्षदा ठेवायच्या आहेत, ज्या आपण प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत. तर त्या अक्षदा ₹1 नाणं आणि हा नारळ आपल्याला बांधायचा आहे आणि तो तुम्हाला देवघरामध्येच ठेवायचा आहे या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती. आणि एक प्लेट घ्यायची आहे किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर जास्तीत जास्त घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहेत, 2 तमालपत्राची पानं टाकायची आहेत आणि काळी मिरी टाकायची आहे, पिवळी मोहरी टाकायची आहे आणि तुम्हाला या वस्तू सर्व जाळायच्या आहेत. या सर्व वस्तू तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे, तर ती दूर करण्याचं काम करत असतात आणि भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आकर्षित करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो आणि त्यामुळं आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच तिन्ही सांजेच्या वेळेला अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये धूर करायचा आहे. अडकळीच्या ठिकाणी देखील आपल्याला हा धूर करायचा आहे. जास्तीत जास्त धूर होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. भीमसेनी कापुराचा वापर जास्त करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करत करत आपल्याला अगदी मनापासून श्रद्धेने हा उपाय करत राहायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला आपली देवपूजा झाल्यानंतर आपण हे जे 2 नारळ ठेवलेले आहेत, तर तुम्हाला जर कलशामध्ये जर नारळ हा स्थापन करून ठेवायचा असेल तरी देखील तुम्ही ठेवू शकता. त्यातील दररोज पाणी आपल्याला बदलायचं आहे किंवा तुम्हाला जर कलशामध्ये जरी ठेवायचा नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा लाल रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे. या कपड्यामध्ये ₹1 नाणं, मूठभर अक्षदा आणि एक सुपारी जी आपण ठेवलेली आहे या तांब्यामध्ये, तर ती तांब्यामधील सुपारी तुम्हाला या नारळासोबत बांधायची आहे आणि त्यानंतर जो तुम्ही हा नारळ तुम्ही देवघरामध्ये स्थापन करू शकता आणि जो दुसरा नारळ आहे, तर तो नारळ तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, तर त्या दरवाजाच्या आतल्या बाजूला तुम्हाला हा बांधायचा आहे. आपलं ज्या ठिकाणाहून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असते, तर त्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला आपला बांधायचा आहे आणि जो दुसरा नारळ आहे, तर तो तुम्हाला देवघरामध्ये स्थापन करायचा नसेल, तरी देखील तुमचं जर एखादी व्यवसाय असेल, त्या ठिकाणी तिजोरी असेल किंवा गल्ला असेल, तर त्या ठिकाणी जरी तुम्ही स्थापन केला तरी देखील चालेल. परंतु कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि नारळ हा लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं आणि तुम्ही जर मनापासून आणि हा उपाय केल्यानं तुमचं घर हे नेहमी धनधान्याने भरणार आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. तुमच्या घरावरची सर्व संकट, विघ्न, बाधा दूर होणार आहेत. मुलांची, पतीची, घराची प्रगती होणार आहे. भरभराट होणार आहे. कोणत्याही प्रकारची समस्या, अडचण तुमच्या घरावर येणार नाही. माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.